मागच्या भागात आपण पाहिलं. काय झालं डॉक्टर? तुम्ही मला सांगू शकता? सोनाक्षी, तुमच्या रिपोर्टनुसार ही प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणून तुम्ही स्वतःची खूप काळजी घ्या. माझं बाळ ठीक आहे ना डॉक्टर? हो, ते ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर पुढे अडचणी येऊ शकतात. मी काळजी घेईन. फक्त तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका, ही विनंती आहे. ठीक आहे, मी कोणालाही काही सांगणार नाही. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जी नक्की. मी निघते. बाय, डॉक्टर म्हणाल्या आणि सोनाक्षी बाहेर निघून गेली, जिथे अर्णव तिची वाट पाहत होता. अर्णवने सोनाक्षीला घेऊन रेस्टॉरंटसमोर गाडी थांबवली. सोनाक्षीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? असं काय पाहतेस? मला भूक लागली होती म्हणून आलोय. तुला पण लागली असेल तर तू ही ऑर्डर देऊ शकतेस, अर्णव म्हणाला आणि वेटरला बोलावून स्वतःची ऑर्डर देऊ लागला. तेवढ्यात सोनाक्षीनेही आपली ऑर्डर दिली. काही वेळाने दोघं रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. अर्णव बाहेर आला तेवढ्यात मध्यम वयाची एक महिला, जणू कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे अशा घाईने पळत येऊन सोनाक्षीला धडकली. ती बाई पडायच्या आधीच सोनाक्षीने तिला सावरलं. बेटा, मला वाचव. ते लोक मला मारून टाकतील. कुठले लोक अम्मा? सोनाक्षी तिला सावरत विचारते. तेवढ्यात अर्णवही तिथे येतो. काय झालं सोनाक्षी? अर्णव मागून विचारतो. सोनाक्षी त्या बाईला पकडून अर्णवकडे पाहत म्हणते, अर्णव, यांना कोणीतरी मारण्याची धमकी दिली आहे. आपण त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो का? सोनाक्षी, आपण असं कुणालाही घरी घेऊन जाऊ शकत नाही. मी इन्स्पेक्टरला कॉल करतो, ते त्यांची मदत करतील. पण अर्णव, सोनाक्षी काही बोलणार इतक्यातच एक माणूस गनने अर्णववर गोळी झाडतो. गोळीच्या आवाजाने गर्दीत घबराट पसरते. सोनाक्षी अर्णवसमोर धावून जाऊन त्याला झाकते. सोनाक्षी अर्णवला धक्का देत पुढे आली, पण गोळी अर्णवला लागण्याआधीच ती महिला मध्ये आली आणि गोळी तिच्या बाजूने गेली. अर्णवने पटकन सोनाक्षीला ओढून आपल्या मिठीत घेतलं, पण जेव्हा समोर पाहिलं तेव्हा ती महिला जमिनीवर पडलेली होती. सोनाक्षी तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागली. अर्णवने पटकन कुणाला तरी मेसेज केला आणि मग सोनाक्षीकडे पाहिलं, जी त्या महिलेला पकडून बसलेली होती. अर्णवने तिला दूर करत त्या महिलेला उचलून गाडीत झोपवलं आणि सोनाक्षीसह हॉस्पिटलकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला ॲडमिट करून झाल्यावर अर्णवने बेंचवर डोकं खाली घालून बसलेल्या सोनाक्षीकडे पाहिलं, जिचे डोळे अश्रूंनी भरले होते. अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा सोनाक्षीने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि झपाट्याने त्याच्या मिठीत शिरली. थांबलेले अश्रू वाहू लागले. अर्णव, अम्मा बरी होणार ना? त्यांनी आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. माझं मन फार घाबरलं होतं. जर ती गोळी तुम्हाला लागली असती तर? इतकं बोलून सोनाक्षी अश्रू डोळ्यांनी रडू लागली. अर्णवने अनाहूतपणे सोनाक्षीचा हात घट्ट पकडला. मी अगदी ठीक आहे, पण आपण इथून लवकर निघायला हवं, अर्णव सोनाक्षीला अलग करत म्हणाला. पण आपण त्यांना कसं सोडून जाऊ शकतो अर्णव? त्यांची ही अवस्था आपल्यामुळे झाली आहे. सोनाक्षी, त्यांच्या घरचे त्यांची काळजी घेतील, पण त्यांचे घरचे कसे जाणून घेणार की त्या अशा अवस्थेत इथे आहेत? अर्णव, आपण त्यांना असं सोडू शकत नाही. तुला समजतंय का? आपण त्यांना ओळखतही नाही आणि मी आधीच इन्स्पेक्टरला कॉल केलाय, ते बघून घेतील. अर्णव, मी अम्माला सोडून जाणार नाही जेव्हापर्यंत त्यांना शुद्ध येत नाही. तुम्ही जाऊन या, मी इथेच राहीन, सोनाक्षी ठामपणे म्हणाली. अर्णव तिची जिद्द पाहून काही बोलणार होता तेवढ्यात त्याला कुणाचा तरी कॉल आला आणि तो बाहेर निघून गेला. काही तासांनी त्या महिलेला शुद्ध आली. समोर सोनाक्षीला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. बेटा, तू इथे आहेस? तू आमचा जीव वाचवला यासाठी धन्यवाद. अम्मा, गोळी तुमच्या फक्त बाजूला लागली, पण त्यामुळे रक्तस्राव झाला. आता तुम्ही सुरक्षित आहात आणि लवकरच ठीक होऊन जाल. थँक्स. तर मला तुला म्हणायला हवं, तू मला इथे आणलंस आणि अजूनही इथे थांबलेली आहेस. अम्मा, आपल्या घरचा नंबर द्या, आम्ही संपर्क करू, त्यांना काळजी वाटत असेल. बेटा, मला माझं घर माहीत नाही कुठं आहे. म्हणजे अम्मा? मी माझ्या मुलीला शोधत होते खूप दिवसांपासून. ती हरवली आहे. हरवली म्हणजे? हो बेटा, तसंच समज. सगळा नशिबाचा खेळ आहे. जर तुम्हाला हरकत नसेल तर तुमच्या मुलीबद्दल सांगता का? हो अम्मा, जर आम्ही काही मदत करू शकलो तर नक्की करू. माझे पती शरद लुथरा आणि माझं नाव गंगा. माझे पती फार चांगले होते. देवाच्या कृपेने कशाची कमतरता नव्हती. आम्ही 2 बहिणी होतो.
आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी बहिणीला माझ्याजवळच ठेवलं. माझ्या वयाच्या तुलनेतच ती मुलगी असेल, पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. आमचा अपघात झाला आणि सगळ्यांना वाटलं की आम्ही मरण पावलो. पण ज्या व्यक्तीचं आयुष्य देवाने लिहिलंय तिला कोणी मारू शकतं का? माझं आयुष्य वाचलं, पण मुलीकडे पोहोचायला मला वेळ लागला. आणि जेव्हा पोहोचले तेव्हा काय झालं? ती अजून जिवंत आहे, पण कोणीतरी तिला माझ्यापासून लांब ठेवत आहे. त्याने मला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. तुम्ही त्याला ओळखता का? ओळखत नाही, फक्त पाहिलं आहे त्याला. आम्ही तुमची मुलगी शोधायला नक्की मदत करू, पण तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी चला. पण बेटा, मी तुमच्या घरी कशी जाऊ? तुम्ही मला मुलगी म्हणालात आणि मी तुम्हाला अम्मा. मग या नात्यानेच चला. जेव्हा तुम्ही पूर्ण बऱ्या व्हाल तेव्हा आपण दोघं मिळून तुमच्या मुलीला शोधू. जर तुम्ही मला खरंच मुलगी मानत असाल तर चला, नाहीतर काही हरकत नाही. सोनाक्षीचे बोलणं ऐकून ती महिला तिचा हात धरते आणि होकार देते. दरवाजाच्या बाहेर उभा असलेला अर्णव हे सगळं ऐकत असतो. तेवढ्यात सोनाक्षीची नजर त्याच्यावर पडते आणि अर्णव तिथून बाहेर निघतो. सोनाक्षीही त्याच्या मागे धावून जाते. ती अम्मा कुणाचीच काही लागत नाही, म्हणून आपण म्हटलं घरी चलूया. प्लीज तुम्ही रागावू नका. जेव्हा निर्णय घेऊनच टाकलाय तर मी काही बोलून काय उपयोग? मी डिस्चार्ज पेपर्स तयार करून घेतले आहेत. मी बाहेर आहे, तू पण ये त्यांना घेऊन. अर्णव इतकं बोलून बाहेर निघून गेला. सोनाक्षीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. राग न करता ऐकून घेतलं? हे विचार करताच तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं. तुला जितकं समजण्याचा प्रयत्न करतोय तितकाच अधिक गुंततोय. कधी तू अगदी निष्पाप वाटतेस, तर कधी फारच शहाणी. एकीकडे सगळ्यांची काळजी घेतेस तर कधी पैशांचं बोलतेस. तुला इतकं नावडण्याचा प्रयत्न करतोय, पण का तुझ्याकडे ओढला जातोय? अर्णव आपल्याच विचारांमध्ये हरवलेला होता. तेवढ्यात सोनाक्षीचा आवाज कानावर पडला. ताई आणि साहिल भाऊ आलेत. सोनाक्षीच्या आवाजाने अर्णव भानावर आला. तिच्याकडे पाहून मान हलवली आणि तिच्या मागे बाहेर आला, जिथे निशाली आणि साहिल काहीतरी बोलत होते. काय झालं अचानक? सर्व ठीक आहे ना? हो, देवाचे आभार आहे आणि वहिनीच्या प्रार्थना आहेत. पण वहिनी, इथे येण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल का? आता तुम्ही देखील आमच्या हिस्सेची आहात ना? नाही साहिल भाऊ, हे सगळं तुमचंच आहे, सोनाक्षी म्हणाली. बस झालं, आम्ही इथे तुमच्याकडे नाही वहिनीकडे आलो आहोत, साहिल म्हणाला. ते ऐकून सोनाक्षी असली आणि अर्णव जडफडला. सोनाक्षी, तुझी तब्येत आता ठीक आहे ना? हो ताई, मी ठीक आहे. अम्मा आमची खूप काळजी घेतात. तुम्ही सांगा, आत्या कशा आहेत? नमस्कार आंटी, निशालीने समोरून म्हटलं. गंगाजी स्मित हास्य करत म्हणाली. कायम सुखी राहा. सोनाक्षी तुझं खूप कौतुक करत होती, म्हणून मी भेटायला आले. ती स्वतःच खूप छान आहे, म्हणून तिला सगळे छान वाटतात. हो, मला माहीत आहे. सोनाक्षीने तुमच्या मुलीबद्दल सांगितलं. आपण सगळे मिळून तिला लवकरच शोधून काढू. आंटी, तुम्ही मला त्या माणसाची ओळख करून देऊ शकाल का, ज्याने तुम्हाला किडनॅप केलं होतं? फक्त एकदाच लांबून पाहिलं आहे, पण तो समोर आला तर मी नक्की ओळखेल. साहिल, हे पोलिसांचं काम आहे. तू यामध्ये पडू नकोस. ते काय करायचं ते पाहतील. मी तक्रार केली आहे. अर्णवने साहिलचं बोलणं अडवतात सगळे शांत झाले. मग सोनाक्षी म्हणाली, चला, जेवण तयार आहे. सगळे जेवणासाठी बसले. जेवण झाल्यावर निशाली आणि साहिल घरी निघून गेले. सोनाक्षीने गंगाला त्यांच्या खोलीत सोडलं आणि मग स्वतःच्या रूममध्ये आली. तू नक्की काय इच्छिते आहेस? अर्णव सोनाक्षीकडे जात म्हणाला. म्हणजे? सोनाक्षी त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या निळ्या डोळ्यात भावना आणि राग एकत्रित भरलेले होते. म्हणजे हे की तू माझ्याशी न विचारता माझी प्रेग्नन्सी आजीला सांगितली. त्यानंतर मी तुला मोकळं केलं, पण तरी तू तुझ्या घरी जात नाहीस आणि त्या दिवशी माझ्यासाठी जीवही धोक्यात घातलास. का करत आहेस हे सगळं? मी तुझ्यासोबत काहीच चांगलं केलं नाही, तरीही तू का माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे विचार करतेस? ज्या आनंदाची मी कधी अपेक्षाही केली नव्हती त्याचे स्वप्न का दाखवत आहेस? काय तुलाही माझ्याशी सूट घ्यायचं आहे, की माझ्या भावनांशी खेळण्याचं उद्दिष्ट आहे तुझं? माझ्या मुलाचं स्वप्न दाखवून त्याला हिरावून घ्यायचं आहे, जसं सीमाने केलं होतं. मी तिच्यासमोर रडलो, विनवलो, पण तिने मला तोडलं. तू पण तेच करणार आहेस का सोनाक्षी? बोल. मी तुमच्याकडून काहीच हिरावून घेणार नाही. हे बाळ तुमचंच आहे. त्यासाठी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे. पण हे बाळ जगणारच. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. जे झालं ते आपण बदलू शकत नाही,
पण येणारे आयुष्य एकत्र सुंदर करू शकतो. मला फक्त तुमची साथ हवी आहे. काहीही नको. ना घर, ना प्रॉपर्टी, काहीही नाही. मग या कागदांवर साईन कर. मला विश्वास बसेल की तू माझ्यावर प्रेम करतेस, पैशांवर नाही. अर्णवने पेपर्स तिच्याकडे दिले. सोनाक्षीने पेपर्स वाचले सुद्धा नाहीत आणि साईन करून अर्णवकडे दिले. अर्णव आश्चर्यचकित होऊन सोनाक्षीकडे पाहू लागला. काय झालं? तुम्ही अशा नजरेने का पाहताय मला? तू एकदाही वाचलं नाहीत की यात काय लिहिलं आहे? मला फक्त तुमची साथ हवी आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सोबत असाल तर माझ्या आयुष्यात कोणतीच कमतरता भासणार नाही. या कागदात लिहिलं होतं की तुझं किंवा तुझ्या होणाऱ्या बाळाचा काहीही हक्क नसेल सुरेखाजींच्या मालमत्तेत. हे शब्द तुम्ही स्वतः बोलत होतात. हे शब्द तुम्ही स्वतः बोलत होतात. काही फरक पडत नाही मला. हो, मी तुमच्याशी पैशांसाठी लग्न केलं होतं. पण ज्या दिवशी तुमच्याशी लग्न केलं त्या दिवसापासून आजपर्यंत फक्त तुमचीच आहे. माझ्यासाठी माझे बाबा खूप महत्त्वाचे होते आणि कदाचित देवालाही वाटत होतं की आपण दोघांनी अशाच प्रकारे भेटावं. सोनाक्षी, मला माफ कर. माझ्यामुळे मी तुला कधीच समजू शकलो नाही. माझ्या रागामुळे तुझ्यावर विश्वास ठेवलाच नाही. मला माफ कर. अर्णव बोलत बोलत अचानक बेशुद्ध झाला. सोनाक्षी त्याला सावरत जवळ आली आणि नीट करून पलंगावर झोपवलं आणि स्वतःही अर्णवच्या कुशीत कैद झाली. खूप दिवसांनी अर्णवच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि सोनाक्षीच्या चेहऱ्यावर आनंद. निशाली ताई, आज मी खूप आनंदी आहे. अर्णवने आज त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. खरंच? ताई, काल रात्री त्याने मनातलं सगळं सांगितलं मला. पण पण काय सोनाक्षी? निशालीने सोनाक्षीच्या उदासीची जाणीव करत विचारलं. ताई, त्याने जे काही बोललं ते सगळं नशेत बोललं आणि सकाळी काहीही न बोलता निघून गेला. कदाचित संध्याकाळी काहीतरी बोलेल. ताई, मलाही तसंच वाटतं आणि आम्हाला फक्त इतकंच समाधान आहे की नशेत का असेना पण त्याने तरी मनातलं सांगितलं. लवकरच पूर्णशुद्धीत सुद्धा त्याचं प्रेम व्यक्त करेल. आणि तेव्हा काय करशील? ताई, तेव्हा मी बदला घेईल, अगदी एक एक क्षणाचा. ते तर वेळच सांगेल कोण कोणाकडून बदला घेत आहे. देव लवकरात लवकर तुम्हा दोघांना एकत्र करू. निशाली सोनाक्षीला मिठी मारून म्हणाली तर सोनाक्षी हसली. तसं ताई, मला एक विचारायचं होतं. हो, बोल. ताई, साहिल भाऊ अम्माच्या मुलीबद्दल चौकशी करत आहेत. अम्मा खूप उदास असते. अर्णव काही करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. हो, साहिल स्वतःच्या पद्धतीने शोध घेत आहेत. अम्माला तिची मुलगी सापडेल. पण अम्मा आहे कुठे? ती औषधं घेऊन विश्रांती घेत आहे. ठीक आहे, मीही निघते. आई वाट बघत असतील. ताई, तुम्ही मला सोनियाताईकडे ड्रॉप कराल का? खूप दिवस झाले भेटले नाही आणि अर्णवही नाही आहे सध्या. त्यांना सांगावं की अर्णव चुकीचा नाही आहे. बिलकुल, नक्की जा. अर्णवमुळे तू तुझ्या बहिणीपासून दूर राहिलीस. वाईट वाटतं. बिलकुल नाही, ती माझी बहीण आहे. मला समजते आणि ओळखतेही. फक्त थोडी काळजी करते. हो, ती तर करतेच. चल, मी तुला ड्रॉप करते. निशाली सोनाक्षीला घेऊन सोनियाकडे निघाली. 2-3 रिंगनंतर अर्णवने कॉल रिसीव्ह केला. समोरून एका स्त्रीचा आवाज आला. हॅलो मिसेस मेहरा, कृपया आज हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का? इट्स इमर्जन्सी. मी अर्णव बोलतोय, सोनाक्षीचा नवरा. कृपया मला सांगाल का? ओके, प्लीज आपण हॉस्पिटलमध्ये या. मी फोनवर सांगू शकत नाही. ठीक आहे, मी येतो. कॉल कट झाल्यावर अर्णवने फोन पाहिला. चुकून तो सोनाक्षीचा फोन घेऊन आला होता. मग तो लगेच हॉस्पिटलकडे निघाला. सोनाक्षी, ही कार तर सीमाची आहे. ती सोनियाताईकडे काय करते? काही नवीन कारस्तार तर नाही आहे ना? नाही ताई, असं काही नसेल. कदाचित काही कामासाठी आली असेल. तुम्ही जा, मी सोनियाताईकडे जाऊन येते. नाही, मीही तुझ्यासोबतच येते. मला सीमावर अजिबात विश्वास नाही. निशालीने सोनाक्षीकडे बघत म्हणतात सोनाक्षीनेही मान हलवली. सोनाक्षी आणि निशाली पुढे जात होते. तेवढ्यात सीमाचा आवाज ऐकून थांबले. निशालीने सोनाक्षीचा हात पकडून दोघी दरवाजाच्या बाजूला लपल्या. सीमा, एक संधी अजून दे ना. यावेळेस काही चूक होणार नाही. तुझ्यासारखंच सगळं करीन. तुझ्यावर विश्वास ठेवून मी चूक केली. वाटलं होतं तुझी सोनाक्षीविषयीचा द्वेष काहीतरी उपयोगी पडेल, पण मी चुकले. सोनाक्षीला मार्गातून हटवण्यासाठी मी तुला जे पैसे दिले होते ते परत कर. तुला वाटतं का की मी मुद्दामून सोनाक्षीला सोडलंय? जर तू असं विचार करत असशील तर तू पूर्णपणे चुकीची आहेस.
सोनाक्षीचं नशीब चांगलं आहे की कोणीतरी ना कोणीतरी तिला वाचवतंच. आधी साहिलने तिला वाचवलं. जर त्या दिवशी साहिल आला नसता तर अर्णवने तिला स्वतःहून धक्के मारून घराबाहेर काढलं असतं आणि त्या दिवशी ती वृद्ध आई गंगाने तिला वाचवलं. नाहीतर पुन्हा एक तमाशा ठरलेला होता. सोनिया बोलली तर सोनाक्षीने हे ऐकून धडपडत खाली पडायचं तोंड केलं, पण त्याआधीच निशालीने तिला सावरलं. सोनाक्षीचा चेहरा पूर्णपणे अश्रूंनी भिजलेला होता. सोनाक्षी, चल घरी जाऊया, निशाली तिची अवस्था पाहून म्हणाली. नाही ताई, मला अजून जाणून घ्यायचंय. ताईला माझ्याशी इतका तिरस्कार का आहे शेवटी? सोनाक्षी अश्रू पुसत म्हणाली. तू मला पैसे परत कर, आता मला तुझ्यावर विश्वास नाही, सीमा म्हणाली. मी तुझ्याकडे पैसे मागायला आले नव्हते, तूच आली होतीस माझ्याकडे आणि ते पैसे खर्च झालेत, समजलीस का? सोनिया निर्लज्जपणे म्हणाली. पण मला माझे पैसे आत्ताच हवे आहेत, आत्ता, नाहीतर मी पोलिसांना कॉल करेन आणि त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदार तूच असशील, सीमा संतापून म्हणाली. सीमा, मी तुझी खूप मदत केली आहे. मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. अगं, तू तुझ्या सख्या बहिणीची होऊ शकली नाहीस, माझी काय होणार? तुझ्यासारख्या बहिणीपेक्षा मी एकटी बरी आहे. मला फक्त माझे पैसे हवेत, सीमा सोनियाकडे पाहत म्हणाली. हे घे तुझे पैसे, आणि हवे असतील तर अजूनही देऊ शकते, सोनाक्षीने सीमाकडे पैसे फेकत बोलली. हे पाहून सोनिया थक्क झाली. तू इथे का? माझ्या बहिणीला भेटायला येऊ शकत नाही का? सोनाक्षीने सीमाकडे पाहून विचारले. सीमा पैसे उचलून बाहेर निघून गेली. अरे सोनाक्षी, तू कधी आलीस? सोनिया तिला मिठी मारायला पुढे आली. सोनाक्षी थोडी मागे होत म्हणाली. ताई, आई बाबा माझ्यासोबत नव्हते, पण माझ्या मनाला ही तसल्ली होती की माझी ताई तरी माझ्यासोबत आहे. पण ती ताईच माझ्यासोबत असं करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एकदाच सांगा ना, माझा काय गुन्हा आहे? काय एवढा द्वेष करतेस माझ्याशी? काय चूक केली आहे मी? सोनाक्षी रडत रडत म्हणाली. तेव्हा सोनिया तिच्याकडे पाहत म्हणाली. बस, हेच तर कारणं आहेत. तू सगळीकडे मासूम बनतेस आणि मला चुकीचं ठरवतेस. आई बाबा तुझ्यावरच जास्त प्रेम करत होते. तू कायम माझ्या पुढे राहिलीस, अभ्यासात, आयुष्यात. तू लग्न करून सुखी जीवन जगतेस आणि जी गोष्ट मला हवी होती ती नेहमी तुझीच झाली. म्हणून मी तुझ्यावर रागावते, तुझा द्वेष करते. ताई, एकदाच सांगितलं असतंस तर मी तुझ्या मार्गातून बाजूला झाली असते. सोनाक्षी, आता हे मासुमीचं नाटक बंद कर. मी त्रासली आहे आता. जा इथून. तुझे पैसे मी परत देते, सोनिया म्हणाली आणि सोनाक्षी तिथून निघून गेली. बाहेर निशाली तिला थांबवून गाडीत बसवते. सोनाक्षीची अवस्था पाहत निशाली म्हणाली. मी कुणालाही काही सांगणार नाही. तू फक्त स्वतःची काळजी घे. तुझ्या बाळावर परिणाम होईल. सोनाक्षी डोकं हलवत हो म्हणाली. निशाली तिला घरी सोडून स्वतःच्या घरी निघून गेली. दुसरीकडे मिस्टर अर्णव मेहरा, ह्या सोनाक्षीच्या काही टेस्ट रिपोर्ट्स आहेत. मी तिला एकदा आधीच सांगितलं आहे की तिच्यासाठी बाळ डिलिव्हर करणं खूपच कॉम्प्लिकेटेड आहे, पण तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला हे बाळ हवं आहे. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की एकदा पुन्हा विचार करा. सोनाक्षीची तब्येत अजिबात चांगली नाही. डिलिव्हरी झाली तर तिच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. डॉक्टर अर्णवकडे पाहत म्हणाली. यावर दुसरा काही मार्ग नाही का? जितके पैसे लागतील मी देईन, फक्त सोनाक्षीला काही होऊ नये. जर आपण ॲबॉर्शन केलं तर ती वाचू शकते, अर्णव घाईने म्हणाला. आम्ही तिला आधीच सल्ला दिला होता पण तिने ऐकलं नाही. म्हणाली की तिचं बाळ तिच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि आता ॲबॉर्शनमध्येही धोका आहे. फक्त तुम्ही तिची खूप काळजी घ्या, जेणेकरून डिलिव्हरीच्या वेळी काही अडचण येऊ नये. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू सो मच. मला तुमच्याकडून एक फेवर पाहिजे होता. हो बोला मिस्टर मेहरा. सोनाक्षीबाबत काहीही असेल तर आधी मला लगेच कळवा. ओके, डॉक्टर म्हणाली आणि अर्णव तिथून घराकडे निघून गेला. अर्णव घरी पोहोचला तर समोरच गंगाजी काही काम करत बसली होती. अर्णव गंगाकडे दुर्लक्ष करत पुढे निघाला, पण गंगाजींची नजर त्याच्यावर पडली. अर्णव बेटा. नमस्कार. अर्णव समोरून दिलेल्या गंगाजीला उत्तर देत पुढे गेला. गंगाजीने पुढे काही बोलणं योग्य समजलं नाही, कारण अर्णवचा स्वभाव तिला आता थोडाफार समजलेला होता. अर्णव खोलीत गेला जिथे सोनाक्षी झोपलेली होती. अर्णव तिच्या जवळ गेला आणि तिला नजरेतूनच निरखत राहिला. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मनात घोळत होत्या. सोनाक्षीला आजमावण्यासाठी त्याने जे काही केलं होतं त्यामध्येही सोनाक्षी निर्दोष ठरली होती.
अर्णव तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने तिच्याबाबत जे जे चुकीचं केलं होतं ते सगळं त्याच्या डोळ्यासमोरून एकामागोमाग एक सरकत होतं. अनिच्छेनेही त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळाले, जे सोनाक्षीच्या गालावर पडले. सोनाक्षीची झोप लागली होती, पण गालावर ओलसरपणा जाणवताच तिचे डोळे उघडले. अर्णवला समोर पाहून ती घाबरून गेली. अर्णव पटकन मागे सरकला. आपण केव्हा आलात? आत्ताच थोडा वेळ झाला. तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा करून आणते. नको, राहू दे, तू विश्रांती घे, मी जेवण ऑर्डर करतो, अर्णव म्हणाला. तर सोनाक्षी अचंब्याने त्याच्याकडे पाहू लागली. काय झालं? असं काय पाहतेस? काही नाही, असंच. खरंच? चेहरा इतका उतरलेला का आहे? आज तर मी तुला काही नाही म्हटलं. काही नाही, फक्त थोडी तब्येत बरी नाही आहे. मग आधीच सांगायला हवं होतं. मी डॉक्टरला फोन करतो. अरे नाही, आता बरं वाटतंय, तुम्ही काळजी करू नका. पक्का ना? हो पक्का. ठीक आहे, तू आराम कर, मी येतो, असं म्हणत अर्णव उठायला लागला. तेव्हा सोनाक्षीने त्याचा हात पकडला आणि त्याला मिठी मारली. अनिच्छेनेही तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काय झालं? का रडतेस? आज पहिल्यांदा तुम्ही माझी खरंच काळजी केलीत म्हणून. हो, मला माहिती आहे की मी तुला खूप त्रास दिला. तू प्रत्येक वेळी बरोबर होतीस, पण माझ्या हट्टापुढे मी तुला समजूनच घेतलं नाही. त्यासाठी माझं सॉरी खूप लहान शब्द आहे. तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. फक्त मला कधीही सोडून जाऊ नकोस. मी तुम्हाला सोडण्याचा विचारही कधी स्वप्नात करत नाही. तुमच्या आजी आणि ताई सोडून माझा आहे तरी कोण? सोनाक्षी बोलताना सोनियाचा चेहरा तिच्या समोर आला. तिच्या आवाजातली उदासी अर्णवने लगेच जाणली. सोनाक्षी, तू तुझ्या ताईकडे जाऊन भेटू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. ती तुझी बहीण आहे. अर्णव, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. हो, बोल ना. अर्णव, त्या दिवशी जी गोळी चालली होती ती माझी ताई आणि सीमा यांनी मिळून चालवली होती. तुला कसं कळालं? आज मी सोनियाताईकडे गेले होते. तिथे मी सोनियाताई आणि सीमाचे बोलणे ऐकले. माझी ताई मला द्वेष करते हे समजल्यावर मी खूप तुटून गेले. आज मी स्वतःला एकटी वाटत होते. पण देवाने पहा ना, तुमच्या मनात माझ्यासाठी माया निर्माण केली. यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं माझ्यासाठी? सोनाक्षीचं बोलणं ऐकून अर्णव तिला मिठीत घेतो. सीमाला मी सोडणार नाही. ती काही सुधारणारी नाही. अर्णव रागाने उठताच सोनाक्षी त्याचा हात पकडते. प्लीज, तुम्ही सीमाला काही सांगू नका. ती आपल्या द्वेषात अंध झाली आहे. कधीतरी तिला आपल्या चुकीची जाणीव होईल. तू इतकी चांगली कशी असू शकतेस? सगळ्यांचं दुःख तू शब्दांशिवाय का सहन करतेस? मी चांगली नाही आहे, फक्त थोडीशी स्वार्थी आहे. म्हणजे मला तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही आहे. सोनाक्षीचं बोलणं ऐकून अर्णव तिला पुन्हा मिठीत घेतो. तिचं सगळं दुःख त्या मिठीत विरून जातं. काय झालं बेटा? काही काम आहे का? गंगाजी अर्णवला सकाळी सकाळी किचनमध्ये पाहून म्हणते. हो, मला सोनाक्षीसाठी नाश्ता बनवायचा आहे. मी बनवते, तुम्ही जा आराम करा. नाही, आज मी सुट्टी घेतली आहे. आज तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवायचा आहे. अर्णव भांडी शोधत होता. गंगाजी त्याला हसून पाहते आणि निघायला लागते. तेवढ्यात अर्णव म्हणतो. तर अर्णव काय म्हणतो हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.